करतो आपल्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे प्रवीण बोरवे ऑफिशियल। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला 100% तुम्ही सबस्क्राईब करा। आपण या चॅनलवरती एज्युकेशनल माहिती पर व्हिडिओ बनवत असतो। सर्वप्रथम मित्रांनो, काल आपण नॉर्मलायझेशन संदर्भात एक व्हिडिओ टाकला होता आणि नॉर्मलायझेशन काय असते या संदर्भात थोडीशी चर्चा केली होती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मलायझेशन बद्दलच बोलणार आहोत। तर चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। काल आपला नॉर्मलायझेशनचा व्हिडिओ टाकल्यानंतर जवळजवळ आज सर्व YouTube चॅनलवरती या विषयावरती व्हिडिओ पडलेले मित्रांनो। याचा अर्थ की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना ही गोष्ट समजते। नॉर्मलायझेशन ही गोष्ट अशी आहे मित्रांनो की ती सर्वांवरचा अन्याय दूर करणारी, पण आपल्या अभियोग्यता धारक काही असे आहेत की त्यांच्या मनामध्ये काहीतरी शंका आहे की नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे। पण मित्रांनो, नॉर्मलायझेशन झाल्यामुळे सर्वांवरचा अन्याय 100% दूर होणार आहे, ही गोष्ट तुम्ही सर्वप्रथम लक्षात घ्या। कारण की पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत असा एकही विद्यार्थी नसतो की त्याला नॉर्मलायझेशनचा फटका बसला किंवा त्याचे मार्क्स खूप कमी झाले। तर मित्रांनो, नॉर्मलायझेशनने काय होत असतं की पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत पेपरची काठिण्य पातळी तपासून त्या हिशोबाने मार्कांचं जे एनालिसिस असतं ते केलं जातं। मग तरीही काही अभियोग्यताधारक आपल्याला विरोध करताना दिसतात। तर मित्रांनो, ही गोष्ट चुकीची आहे। नॉर्मलायझेशनमुळे सर्वांवरचा अन्याय जर दूर होत असेल तर 100% नॉर्मलायझेशन हे झालंच पाहिजे आणि या गोष्टीला सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे। नॉर्मलायझेशन केल्यामुळे सर्वांवरचा अन्याय नक्कीच दूर होणार आहे। त्यामुळे सर्वांनी नॉर्मलायझेशन होण्यासाठी IBPS ला मेल करा, MSc पुणेला मेल करा आणि आम्ही आदरणीय शिक्षण मंत्री यांच्या तालुक्याचे असल्यामुळं आम्ही स्वतः माननीय आपले शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांना निवेदन देण्यासाठी जाणार आहोत की या परीक्षेमध्ये तुम्ही योग्य प्रकारे नॉर्मलायझेशन करा, म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही। आता नॉर्मलायझेशन केल्यामुळे काय होईल मित्रांनो की जो खरा विद्यार्थी त्याला न्याय मिळेल। कारण की सुरुवातीला किंवा शेवट म्हणा किंवा मध्यंतरी पेपरची काठिण्य पातळी ही कमी अधिक प्रमाणात होत असते आणि त्याचा फटका इतर विद्यार्थ्यांना बसतच असतो। त्यामुळं आपल्याला पेपर सोपा गेला म्हणून नॉर्मलायझेशन होऊ नये असा विचार आपल्या मनामध्ये आपण ठेवू नका। कारण की नॉर्मलायझेशन केल्यामुळे सर्वांवरचा अन्याय जर दूर होत असेल तर 100% नॉर्मलायझेशन हे झालंच पाहिजे, तरच सर्वांवरचा अन्याय दूर होईल। नॉर्मलायझेशन होणार की नाही होणार हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये पडलेला असतो। काही अभियोग्यताधारक म्हणतात की IBPS हे नॉर्मलायझेशन करत असते, पण मनामध्ये साशंकता न ठेवता आपण आपल्या परीने सर्व प्रयत्न करूया या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होण्यासाठी। आता आम्ही आदरणीय शिक्षण मंत्री यांना पण निवेदन देणारच आहोत। तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला तर आपण हे योग्य प्रकारे करू शकतो। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून याच्यामधल्या काय नवीन घडामोडी घडतात मी त्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगणारच आहे। त्यामुळे सर्वांनी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काही म्हणजे निवेदन वगैरे काही द्यायची वेळ आली आपल्याला तर सर्वांनी त्या बाबतीत सहकार्य करा, हीच मी सर्वांना विनंती करतो। आणि या परीक्षेमध्ये आपण 100% नॉर्मलायझेशन घडवून आणू आणि जो खरा विद्यार्थी आहे त्याला न्याय मिळवून देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया। आम्ही लवकरात लवकर आदरणीय शिक्षण मंत्री यांची वेळ घेतोय आणि मंत्रालयात पण आपण निवेदन देणारच आहोत। तर अशा पद्धतीने आपण नॉर्मलायझेशन या परीक्षेमध्ये हे बघा मित्रांनो, मनामध्ये विचार न ठेवता IBPS करते की नाही करते, पण आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करणं गरजेचं असतं। त्यामुळे आपण आपल्या साईडने 100% प्रयत्न करूया। आदरणीय शिक्षण मंत्री यांना निवेदन देऊया, मंत्रालयात निवेदन देऊया, MSc पुणेला निवेदन देऊया, शिक्षण आयुक्तांना निवेदन देऊया। अशा पद्धतीने आपण आपले प्रयत्न करत राहायचे। त्यामुळं तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा आणि 100% आपल्याला या विषयामध्ये यश मिळेल आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।